बातमीनं रत्नागिरीच्या साखरपा कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दख्खन जवळ दरड कोसळली। जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील मलबा आणि दरड हटवण्याचं काम पूर्ण। रत्नागिरीतील खेड कळंबणी खुर्द वडगाव मार्गावरील पुलाची पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी। खेड कळंबणी खुर्द वडगाव मार्गावरील पूल खचला होता, मात्र प्रशासनाकडून 2 दिवसात हे काम करण्याचं आश्वासन। TV9 मराठीच्या बातमीची प्रशासनाकडून दखल। पुण्याच्या चाकडमध्ये खड्ड्यांना जलाभिषेक करत स्थानिकांचं आंदोलन। अपघातांचं प्रमाण वाढल्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर असल्याचा स्थानिकांचा आरोप। त्यामुळे आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवं, नागरिकांची भूमिका। तर शिंदे शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना बानगिरे यांनी पुण्यातील खड्ड्यांचा व्हिडिओ पोस्ट केला। शहर खड्डेमुक्त आहे की खड्डेयुक्त असं म्हणत पालिकेच्या कारभारावर निशाणा। लातूर पुणे महामार्गाची धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड दुरावस्था। दरम्यान महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं आणि धुळीचं साम्राज्य। येडशी ते ढोकी मार्गावर मोठमोठे खड्डे। खड्ड्यांमधनं वाट काढताना वाहन चालकांची चांगलीच कसरत। चिपळूण शहरातील नानासाहेब जोशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे। खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण। पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर। खड्ड्यांमुळे वाहन चालकांची मोठी कसरत। पुणे बंगलोर महामार्गावरील सातारा ते कागल रस्ता मृत्यूचा सापळा बनला। सरनोबतवाडी जवळील ब्लॅक स्पॉटवर 15 दिवसात 5 अपघात। महामार्गाचं अपूर्ण काम आणि झालेल्या कामावर खड्डे पडल्यामुळे वाहनधारक प्रचंड हैराण। पुणे पोलिसांच्या माध्यमातून वाहतूक सल्लागार समितीची बैठक संपन्न। खड्डे आणि वाहतूक नियोजनावर बैठकीत चर्चा। खड्डे तातडीने बुजवण्याच्याही बैठकीत सूचना। बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या पात्रूडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा रकमेसाठी रास्ता रोको। लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे। आंदोलनामुळे पंढरपूर खामगाव महामार्ग तब्बल 1 तास पूर्णपणे ठप्प झाला होता। सांगलीच्या कुरुंदवाडीमधील महिला हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घ्या। सकल मराठा मुस्लिम समाजाची ही मागणी। तर मुंबई नाक्यावर आरोपी फारिज शेखचा फोटो पायाखाली तुडवून याचा निषेध व्यक्त। तर मुरबाड एमआयडीसीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। शेतकऱ्यांनी मोजणी रोखली। राज्यामध्ये 36,211 कंपन्या बंद पडल्या तरी सुद्धा नवीन एमआयडीसी का? मुरबाडच्या शेतकऱ्यांचा सवाल। शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा विरोध केला। पुण्याच्या भोरमधील बोंगवली गावात सबस्टेशन रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून शरद पवारांची भेट। तर सबस्टेशन आणि टॉवर लाईनचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी। प्रकल्पामुळे सुपीक जमिनी बाधित होणार असल्याचाही दावा। नवनाथ वाघमारे यांच्या विरोधामध्ये सोलापुरात महिला आक्रमक। वाघमारेंच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त। हुतात्मा चौकात अभिनव संस्थेकडून महिलांची जोरदार निदर्शनं। लातूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। 2 ते 3 सत्ताधारी नगरसेवकांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचाही आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळेंच्या समर्थनार्थ गावकरी मैदानात। बडोद बाजार पोलीस स्टेशन बाहेर गावकऱ्यांचा ठिय्या। तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातनं मंगेश साबळे तडीपार। विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर साबळेंना कारणे दाखवा नोटीस। मुंबईच्या आझाद मैदानात होमिओपॅथिक डॉक्टरांचं आंदोलन। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी व्हावी, आंदोलक डॉक्टरची मागणी। जालन्यामध्ये भीमशक्ती संघटनेचं भाजप विरोधात आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन। लातूरमध्ये नगरसेवकांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा आरोप। लातूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू। सत्ताधारी नगरसेवकांनी मनपा अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचाही आरोप। घटनेचा निषेध करण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं काम बंद आंदोलन। नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस। विभागीय कार्यालयामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन। आज आदिवासी विभागाच्या सचिवांसोबत शिष्टमंडळाची बैठक। वयाची अट लावणारा 5 ऑगस्ट 2026 शासन निर्णय रद्द करण्याची यातनं मागणी। यवतमाळच्या कान्हाळजवळमधील आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना झोपायला एकही बेड नसल्याचं समोर। वर्गखोल्यांमध्ये जमिनीवर झोपावं लागत असल्यामुळे सर्पदंशाचाही धोका। ग्रंथालय आणि प्रयोगशाळेची सुद्धा स्थिती गंभीरच। अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू। दरम्यान महर्षी पब्लिक स्कूलमधली धक्कादायक घटना। चिखलदरा तालुक्यातल्या करंजखेडा इथल्या इयत्ता 11वीचा विद्यार्थी राजेश बाबू बेडेकर याचा मृत्यू। 5 विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणामध्ये 63% जिवंत जलसाठा उपलब्ध। अल्निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। दरम्यान पाणी बचतीसाठी पावलं उचलण्याचंही सुरू आहे। कानबाई मातेच्या उत्सवाची धुळ्यातील शिरपूर तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात सांगता। पारंपरिक वाद्याच्या गजरात विसर्जन मिरवणूक। महिला आणि पुरुषांनी फुगड्या खेळत आणि नृत्य करत उत्साहात सहभाग घेतलाय।
तर पंढरपूरवरून 700 किलोमीटरचा पायी प्रवास करत आदिशक्ती मुक्ताईंची पालखी मुक्ताईनगरला पोहोचली। विठ्ठल नामाच्या जयघोषात पालखी मुक्ताईनगरमध्ये दाखल, तर मुक्ताईनगरमध्ये सकाळपासूनच भक्तिमय वातावरण आहे। साताऱ्यात प्रसिद्ध अजिंक्य तारा गणेश मंडळाच्या बाप्पाचं जोरदार आगमन, पारंपरिक वाद्याच्या गजरात गणेश भक्तांचा जल्लोष। बाप्पाच्या आगमनामुळे शहरामध्ये भक्तिमय वातावरण। रत्नागिरीच्या संगमेश्वर मधील मार्लेश्वर देवस्थानात ड्रेस कोडची सक्ती, मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी अंगप्रदर्शन करणारा आणि तोकड्या वेशभूषेला बंदी। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 7 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले, धरणातनं 33,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरूच, नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा कायम। नाग नदीतील सांडपाण्यामुळे गोसेखुर्द धरण प्रदूषित, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल, केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस, 4 आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचेही निर्देश। कर्नाटकमधील हिडकल आणि अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरलंय, तर हिडकल डॅममध्ये 52 टीएमसी आणि अलमट्टीमध्ये 123 टीएमसी पाणीसाठा। पाऊस वाढल्यास कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो। माढ्याच्या चिंचगावमधील पाझर तलावाचा भराव फोडला, भराव फोडणाऱ्यावर आता कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं साखळी उपोषण, भराव दुरुस्ती करण्याचीही आग्रही मागणी। बीडच्या घाट नांदूरमधील एपीएमसी पुन्हा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी, बाजार समिती 25 वर्षांपासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना लांबच्या ठिकाणी माल विकण्याची वेळ। श्रावण महिना सुरू होताच कडधान्यांचे दर आता 20% वाढले, तूर डाळ, तांदूळ, साखर इत्यादींच्या किमतींमध्ये वाढ। यंदाचा गणेशोत्सव भक्तांना महागाईच्या ओझ्याखाली घालवावा लागत असल्याची चिन्ह। वाशिम जिल्ह्यामध्ये बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा शेकडो शेतकरी सिंचन विहिरीच्या अनुदानापासून वंचित। विहिरींचं काम पूर्ण झालं तरी अनुदानाची रक्कम अद्याप खात्यावर जमा झालेली नाहीये। स्वतःच्या पैशातनं विहिरी बांधणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक भार। गिरीश महाजनांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर नाशिक शहरात बॅनर, महाराष्ट्राचे धुरंधर नेतृत्व असा बॅनरवर उल्लेख। तब्बल 1.5 वर्षांनंतर महाजनांवर पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी। बुलढाण्यामध्ये जलसंधारण अधिकारी अमोल मुंढे यांची गाडी जप्त, पाझर तलाव भूसंपादन प्रकरणी कोर्टाच्या आदेशानं ही कारवाई, तर शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला न दिल्यामुळे सरकारवर नामुष्की। बुलढाण्यातील जळगाव वनपरिक्षेत्रातील शासकीय वाहन नादुरुस्त असल्याचं समोर, वन कर्मचाऱ्यांसाठी सुस्थितीतील वाहनं देण्याचीही मागणी। नादुरुस्त वाहनांमुळे नियमित गस्तीवर परिणाम होत असल्याच्याही तक्रारी। सीसीटीव्ही नसतील तर 10वी-12वीचं परीक्षा केंद्र रद्द होणार, 10वी-12वीच्या परीक्षेसाठी कोकण बोर्डाचं महत्त्वाचं पाऊल। कोकण विभागीय मंडळाकडून 175 केंद्रांची तपासणी, परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय। तर नाशिकच्या कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल, तनय महाजनच्या बँक खात्यामध्ये 2,72,00,000 रुपये जमा झाल्याची पोलिसांची माहिती। नरेंद्र महाजननं रोख स्वरूपामध्ये 36,50,000 रुपये घेतल्याचाही संशय। ठेकेदारांकडून सुमारे 3.5 कोटी रुपये उकळल्याचाही तपासात निष्कर्ष। छत्रपती संभाजीनगरच्या तेजस पाटीलची तलवारबाजीमध्ये चमकदार कामगिरी, नायजेरियातील कॉमनवेल्थ तलवारबाजीमध्ये स्पर्धेत 3 पदकांची कमाई। डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिक स्कूलच्या एसएसबी प्रशिक्षण केंद्राचं निवृत्त लेफ्टनंट जनरल जगदीश चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन, तर एसएसबी प्रशिक्षण केंद्रामध्ये एनडीए, सीडीएस, फॅक्ट यासह परीक्षेच्या मुलाखतींचं मार्गदर्शन केलं जाणार। जंगल बॅबलरकडून आता हॉक कुकच्या पिल्लांना खाद्य, तर वर्ध्यातील वन संशोधन केंद्र परिसरातील पक्षी निरीक्षणादरम्यान अत्यंत रंजक आणि लक्षवेधी घटना, पक्ष्यांचं अनोखं वर्तन कॅमेऱ्यामध्ये कैद। नागपूरच्या गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रातील प्राणी देशातील विविध प्राणी संग्रहालयांची शोभा वाढवणार, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं अदलाबदल प्रस्तावाला दिली मंजुरी। गोरेवाड्यातनं 4 वाघ, 5 वाघिणी आणि 2 बिबटे स्थलांतरित केले जाणार। निमगुळमध्ये शेताच्या बांधावर सर्प जनजागृती, सापांबद्दलच्या अंधश्रद्धेवर प्रबोधन, तर नागपंचमी निमित्त निमगुळमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हा उपक्रम। सोलापुरातील अकलूजमध्ये 15,000 महिलांनी पारंपरिक खेळ खेळले, नागपंचमीनिमित्त खास महिलांसाठी भव्य नागपंचमी सण सोहळ्याचं आयोजन। झोका, फेर, फुगडी, पिंगा यासह काटपटकणा यांसारख्या पारंपरिक खेळांमध्ये महिला सहभागी। बुलढाण्यामध्ये शिवरायांचा पुतळा विनापरवानगी बसवल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल, जळगाव जामोद पोलिसांकडून याचा तपास सुरू। नवी मुंबईमध्ये दिघा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेवर दगडफेक करतानाचा व्हिडिओ व्हायरल, तर अजय शिंदे नामक तरुणानं दगडफेक करताना रील काढली। रेल्वे पोलिसांनी तरुणाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची आता मागणी।
छत्रपती संभाजीनगरमधील बिबिका मकबऱ्यामधील हौद बनला खेळाचं मैदान। बिबिका मकबरा परिसरातील तरुणांची ही हुल्लडबाजी। ऐतिहासिक वास्तूच्या हौदात उतरून तरुणांचा खेळ। तरुणांच्या या हुल्लडबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। जळगावच्या शिवरेदिगरमध्ये ग्रामसेवकाच्या मृत्यू प्रकरणी 6 जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। ग्रामसभेत गोंधळ होऊन काही तरुणांनी ग्रामसेवकांना मारहाण केली होती। मारहाणीच्या धक्क्यात ग्रामसेवकाचा पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा प्रकरणी 13 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी। पूजेसाठी बसवण्यात येणाऱ्या मुलीची बाल सुधारगृहामध्ये रवानगी। पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित आणखी आरोपींचा शोध सुरू आहे। बंधुबाबा मनोहर भोसले प्रकरणी दत्तकलाच्या सचिव माया जोळ यांच्यासह दोघांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी। बंधुबाबा मनोहर भोसले याच्या अघोरी कृत्यातून मिळालेल्या पैशांची विल्हेवाट लावल्याचाही आरोप। पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर 2 गटात हाणामारी तर 2 गटात हाणामारी झाल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण। हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट। परिस्थिती सध्या नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हस्तक्षेप। हाणामारी प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। सोलापूरच्या बोरामणी गावातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी 3 जणांना जामीन मंजूर। मुख्य आरोपीच्या पत्नी आणि 2 मुलांना जामीन तर पत्नी राणी, मुलगी दीक्षा आणि धीरज मस्के अशी जामीन मिळवलेल्या आरोपींची नावं। सांगलीमध्ये कचरा फेकण्याच्या वादातनं झालेल्या हल्ल्यात पत्नीनंतर आता पतीचाही दुर्दैवी मृत्यू। कचरा फेकण्याच्या वादातनं शेजाऱ्यानं केला होता हल्ला। शेजाऱ्यानं पती-पत्नीवर चाकू आणि कुऱ्हाडीनं वार केले होते। जळगावच्या भुसावळमध्ये जुन्या रेल्वे मालधक्क्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। 15 ते 20 दिवसांपूर्वीची ही घटना असल्याचा अंदाज। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। जळगावमध्ये कार पासिंगसाठी 7,000ची लाच घेतल्याचा प्रकार। आरटीओ कार्यालयातील खासगी एजंटला एसीबीकडून रंगेहात अटक। आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्याच्या नावावर लाच स्वीकारल्याची माहिती। गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा कोल्हापुरात जप्त। गोव्याहून मध्य प्रदेशकडे जाणारा अवैध साठा कोल्हापूर पोलिसांनी पकडला। जयसिंगपुरात सापळा रचत 1,75,00,000चा मद्यसाठा जप्त। लातूर शहरात दहशत पसरवण्यासाठी हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या युवकाला पोलिसांकडून अटक तर दुसरा युवक पोलिसांच्या तावडीतनं निसटला। लातूर शहरातल्या औसा रस्त्यावर हे 2 युवक कोयता घेऊन फिरत होते। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घातक औषधांची विक्री करणारे दोघे अटकेत। स्कूटीमध्ये इंजेक्शनच्या 13 बॉटल्स ठेवून विक्रीला निघालेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। जळगावच्या पारोळ्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। चोरट्यांकडून एकाच वेळी 3 ठिकाणी चोरी। पेट्रोल पंप परिसरामध्ये टेहळणी करत असताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या नशेखोरांचा धुडगूस। 3 कारसह मालवाहू रिक्षांची तोडफोड तर लोखंडी सळ्यांनी वाहनांची तोडफोड केली। कॅम्प 3 मधील सेक्शन 17 परिसरातली ही घटना। धुळ्याच्या शिरपूर शहरातील सोन्याच्या दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस तर शिरपूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। 3 महिला आणि एका पुरुष आरोपीला अटक। 9,10,000 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत। कल्याणमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर। 15व्या वर्षीपासून अत्याचार केल्याचा पीडित तरुणीचा आरोप। तरुणी आता 18 वर्षांची झाल्यानंतर जबरदस्तीनं सह्या घेत धर्मांतर। मौलवीनं तरुणीच्या इच्छेविरुद्ध निकाह लावल्याचाही आरोप। नांदेडच्या धनेगाव परिसरामध्ये एकावर हल्ला। पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। हल्ल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद। ग्रामीण पोलिसांनी 7 जणांना या प्रकरणी अटक केली आहे। वर्ध्यात जबरी चोरी प्रकरणी 3 जणांना अटक। गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दुचाकीसह मुद्देमाल जप्त केला। वर्धा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे शोध पथकाची ही कारवाई।